राज्य मंडळांच्या मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये 1ली ते 5वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना हिंदी ही भाषा तिसरी भाषा म्हणून सक्तीने शिकवली जाण्याचा निर्णय हा मागील काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहे। सोशल मीडियापासून राजकीय वर्तुळ ते अगदी जनसामान्यांमध्ये सुद्धा शाळकरी विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये हा मुद्दा प्रचंड चर्चेत ठरलेला आहे। दरम्यान पहिल्या वर्गापासूनच हिंदीची सक्ती रद्द करण्यात आली असली तरी 5वी पर्यंत हिंदी ही तिसरी भाषा म्हणून शिकणं बंधनकारक असणार आहे असं सांगण्यात आलंय। हिंदी भाषेसंदर्भात या निर्णयावर राजकीय वर्तुळातून विविध पक्ष व पक्षातील नेते कार्यकर्ते आपल्या भूमिका मांडतात, मात्र अजूनपर्यंत कुठल्याही कला विश्वातील कलाकाराने समोर येऊन यावरची भूमिका मांडली नव्हती असं म्हणत सुद्धा प्रचंड ट्रोलिंग होत होतं। याच ट्रोलिंगच्या पार्श्वभूमीवर आज आपण कला विश्वातील काही कलाकारांच्या सेलिब्रिटीजच्या या निर्णयाबाबतच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेते व विनोदवीर समीर चौघुले यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून हिंदी ही तिसरी भाषा म्हणून शिकण्याच्या निर्णयाबाबतची प्रतिक्रिया दिलेली आहे। त्याचबरोबर लेखक दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी सुद्धा या निर्णयावरती आपलं मत मांडलेलं आहे। नेमकं या कलाकारांचं म्हणणं काय ते आपण पाहूया। अभिनेते समीर चौघुले यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती लिहिलेल्या पोस्टमध्ये असं म्हटलंय की आम्ही मराठी बोलतो, जसं जमेल तसं तोडकं मोडकं हिंदीही बोलतो आणि तेवढं जगायला पुरेसं आहे। एवढ्या नाजूक आणि लहान वयात मुलांवर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष हिंदी किंवा कुठल्याही तिसऱ्या भाषेची सक्ती नकोच। आम्ही कार्यक्रमात हमरे को तुमरे को असं करतो कारण या भाषेत 90% मराठीच असतं। आपण 90% मराठी माणसं याच प्रकारे हिंदीमध्ये व्यक्त होतो आणि ते फक्त आणि फक्त विनोदापुरतं असतं। त्यामुळे आम्हाला आमच्याच कामाचे दाखले कृपया देऊ नका। जे समाजात दिसतं ते आम्ही दाखवतो। आमच्या हमरे को तुमरे को मुळे समाज अचानक हिंदी बोलायला लागलेला नाहीये। आम्हालाही हिंदी चित्रपट, हिंदी गाणी, साहित्य आवडतं। आम्हाला हिंदीचा अजिबात राग नाही, पण आम्ही सर्व ठिकाणी हट्टानं अभिमानानं मराठीच बोलतो। उदाहरणार्थ अगदी मुंबई ते छत्रपती संभाजीनगर या इंडिगोच्या विमान प्रवासात घोषणा होताना फक्त हिंदी आणि इंग्रजीतूनच होते। महाराष्ट्रात असूनही मराठीत घोषणा होत नाही हे मी स्वानुभवावरून सांगतोय। त्या विमानातही मराठीचा गंध नसणाऱ्या हवाई कर्मचाऱ्यांशी आम्ही हट्टानं मराठीतच बोलतो। रिक्षावाल्यांशी सुद्धा आम्ही मराठीतच बोलतो। महाराष्ट्रात मराठीच। समीर चौघुले यांच्या या पोस्टवरती अनेक नेटकऱ्यांनी समर्थन दर्शवलेलं आहे। इतकंच नाही तर कला विश्वातून निदान आपण तरी पुढे येऊन आपली भूमिका मांडलीत यासाठी समीर चौघुलेंचं अनेक जण कौतुक सुद्धा करतात। दुसरीकडे लेखक दिग्दर्शक हेमंत ढोमे याने सुद्धा आपल्या पोस्टमधून एक परखड मत व्यक्त केले। हेमंत ढोमे यांनी असं लिहिलंय की हिंदी सक्ती मागे घेतली असं वाटणाऱ्या सर्वांसाठी कृपया हा GR नीट वाचा। हिंदी ही तृतीय भाषा असेल। ज्यांना अन्य भाषा शिकायची इच्छा असेल त्यासाठी किमान 20 इच्छुक विद्यार्थी हवेत। हा काय नियम आहे? म्हणजे तिसऱ्या आणि त्यातही हिंदी भाषेची सक्ती असेल हे सरकारने ठामपणे सांगितलेलंच आहे। पहिल्या इयत्तेतल्या मेंदूला किती ताण देणार आणि का? मातृभाषा मजबूत करण्यावर जोर का नाही? एक देश एक भाषा असं करायचं ठरवलंय तर पडद्यामागून येणाऱ्या या सक्तीचा कडाडून निषेध आता तुम्हीच ठरवा। नेमकं काय अभिजात होतोय? #महाराष्ट्रात मराठीच। दरम्यान याच पोस्ट बरोबर हेमंत ढोमे यांनी हिंदी भाषेशी संबंधित जो GR होता तो सुद्धा आपल्या पोस्टमध्ये जोडलेला आहे। दुसरीकडे सुरुवातीलाच नमूद केल्याप्रमाणे मनसेचे अनेक नेते व कार्यकर्ते या निर्णयाच्या विरुद्ध आक्रमक भूमिका घेत पुढे आलेले आहेत। स्वतः अविनाश जाधव यांनी सुद्धा काही शाळांमध्ये जाऊन तिथल्या मुख्याध्यापक शिक्षकांची भेट घेऊन या मुद्द्यावरनं त्यांना विश्वासात घेण्याचं आणि हिंदी भाषेला किंवा हिंदीच्या सक्तीला विरोध करण्यासाठीचं निवेदन केलेलं आहे। मात्र हे सगळं काही घडत असताना या पार्श्वभूमीवर आता सरकारच्या निर्णयात काही बदल होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। 1ली ते 5वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना तिसरी भाषा म्हणून हिंदी शिकवण्याच्या या निर्णयाबाबत आपली काय प्रतिक्रिया आहे हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका आणि असेच नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह।